नमस्कार विद्यार्थी मित्रों, स्टँडर्ड कॉस्टिंगमधला प्रॅक्टिकल नंबर 4 आपण पाहतोय. स्टँडर्ड कॉस्टिंग या टॉपिकमधला प्रॅक्टिकल नंबर 4 या ठिकाणी आपण पाहणार आहोत. बघा, फ्रॉम द फॉलोइंग डाटा गिवन कॉम्प्यूट मटेरियल कॉस्ट वरायन्स, मटेरियल युजेस वरायन्स अँड मटेरियल प्राइस वरायन्स. हा जो चौथा आहे मटेरियल मिक्स वरायन्स, हा ऑप्शनला सोडायचा आहे. 25% डिडक्शन आपला केलेलं आहे सिलेबस. त्याच्यामध्ये मटेरियल मिक्स वरायन्स काढायचं नाही आहे. फक्त मटेरियल कॉस्ट, मटेरियल युजेस अँड मटेरियल प्राइस वरायन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्या ठिकाणी स्टँडर्ड क्वांटिटी दिलेले, मटेरियल दिले एक्स अँड मटेरियल वाय. हे दोन टाईपचे मटेरियल आहेत, ते नाव आहेत एक्स अँड वाय. मटेरियल एक्सचं स्टँडर्ड क्वांटिटी, स्टँडर्ड प्राईस दिलं आहे. ही प्री डिटर्माइंड केलेली क्वांटिटी अँड प्राईस, आणि ॲक्च्युअली क्वांटिटी 9 आणि प्राईस 1.75 पैसे. आणि ही जी आहे 15, ही स्टँडर्ड कॉस्ट आणि ही ॲक्च्युअल कॉस्ट ₹15.75. मटेरियल वायच्या बाबतीत स्टँडर्ड क्वांटिटी 8, स्टँडर्ड प्राईस प्रत्येक किलोचा ₹3. ॲक्च्युअल वायची ॲक्च्युअल क्वांटिटी 9 आणि ॲक्च्युअल प्राईस 4. अशा पद्धतीने आपल्याला माहिती दिली. त्याच्यावर आपल्याला सुरुवातीला कॅल्क्युलेट करायचं आहे पहिला मटेरियल कॉस्ट वरायन्स. आता बघा, मटेरियल इथे लिहितं प्रॉब्लेम नंबर 4. आता घेतोय पहिला एक मटेरियल कॉस्ट वरायन्स. मटेरियल कॉस्ट वरायन्स. मटेरियल कॉस्ट वरायन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. पहिलं का प्रत्येक मटेरियलचा करायचा. आता मटेरियल एक्स पहिला सुरुवातीला आपण बघतोय मटेरियल एक्स. या मटेरियल एक्सचा मटेरियल कॉस्ट वरायन्स. मटेरियल कॉस्ट वरायन्स मीन्स MCV is equal to standard quantity into standard price bracket complete minus actual quantity into actual price AP. मटेरियल कॉस्ट वरायन्स इज इक्वल टू एस क्यू. आता एचाच बघायचा आहे, एक्स या मटेरियलचा बघायचा आहे. स्टँडर्ड क्वांटिटी किती आहे एक्स मटेरियलची 10 इंटू SP स्टँडर्ड प्राईस 1.50 ₹1.50 पर kg मायनस AQ. एक्सची AQ आहे ॲक्च्युअल क्वांटिटी 9 इंटू ॲक्च्युअल प्राईस 1.75 पैसे. मटेरियल कॉस्ट वरायन्स ऑफ मटेरियल एक्स 10 इंटू 1.50 इज इक्वल टू ₹15 मायनस 9 इंटू 1.75 इज इक्वल टू 15.75 पैसे. 15 वजा ₹15.75 बरोबर मटेरियल कॉस्ट वरायन्स इज इक्वल टू ₹15 मधून ₹15.75 गेले की राहतात 0.075 पैसे. आणि हे ॲडवर्स का फेवरेबल व्यवसायासाठी. हा जो वरायन्स आहे कॉस्ट वरायन्स, मटेरियलचा कॉस्ट वरायन्स, ही ॲडवर्स आहे का फेवरेबल, व्यवसायासाठी अनुकूल आहे का प्रतिकूल आहे हा खर्च. तर कसं आपल्याला पाहायचं आहे, तर वरायन्स इज सेड टू बी फेवरेबल वेन ॲक्च्युअल कॉस्ट इज लेस दॅन स्टँडर्ड कॉस्ट. जर ॲक्च्युअल कॉस्ट ही स्टँडर्ड कॉस्टपेक्षा कमी असेल तर फेवरेबल. पण वरायन्स इज सेड टू बी अनफेवरेबल वेन द ॲक्च्युअल कॉस्ट ₹15.75 ॲक्च्युअल कॉस्ट इज
मोर दॅन स्टँडर्ड कॉस्ट. जर ॲक्च्युअल कॉस्ट स्टँडर्ड कॉस्टपेक्षा जास्त असेल, आता जास्त आहे 75 पैशाने, म्हणजेच ॲडवर्स, अनफेवरेबल. इथं ॲडवर्स दाखवायचं म्हणजेच -75 पैसे. हा झाला मटेरियल कॉस्ट वरायन्स ऑफ मटेरियल एक्स. मटेरियल एक्सची कॉस्ट वरायन्स. दुसरा बघतोय आपण मटेरियल वाय. इथे मटेरियल वाय. आता मटेरियल वायच्या बाबतीत आपल्याला बघायचं आहे मटेरियल कॉस्ट वरायन्स इज इक्वल टू स्टँडर्ड क्वांटिटी इंटू स्टँडर्ड प्राइस मायनस ॲक्च्युअल क्वांटिटी इंटू ॲक्च्युअल प्राइस. तर मटेरियल कॉस्ट वरायन्स ऑफ मटेरियल वाय. मटेरियल वायची स्टँडर्ड क्वांटिटी 8 इंटू ॲक्च्युअल प्राइस, स्टँडर्ड प्राइस ₹3 मायनस ॲक्च्युअल क्वांटिटी वाय मटेरियलची ॲक्च्युअल क्वांटिटी 9 इंटू ॲक्च्युअल प्राइस 4. मटेरियल कॉस्ट वरायन्स इज इक्वल टू, ही झाली 24 स्टँडर्ड कॉस्ट ऑफ मटेरियल वाय आणि 9 चौक 36 आणि ही झाली ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ मटेरियल वाय. आता मटेरियल कॉस्ट वरायन्स इज इक्वल टू 24 मायनस 26, 24 मायनस 26, 24 मायनस 24 इज इक्वल टू 12 रुपीज 12. ॲडवर्स का फेवरेबल. आता ही स्टँडर्ड आणि ही ॲक्च्युअल. स्टँडर्ड कॉस्ट ॲक्च्युअल कॉस्ट. ॲक्च्युअल कॉस्ट स्टँडर्डपेक्षा जास्त असेल तर ॲडवर्स ए म्हणजेच -12. ही झाली मटेरियल कॉस्ट वरायन्स ऑफ मटेरियल वाय. आता या दोघांचं कॉमन आपल्याला मटेरियल कॉस्ट वरायन्स काढायचे. दोन्ही मटेरियल कॉस्ट वरायन्स इज इक्वल टू मटेरियल एक्स ₹0.75 पैसे ॲडवर्स अधिक मटेरियल वाय ₹12 ॲडवर्स. आता ॲडवर्स अधिक म्हणजे मटेरियल कॉस्ट वरायन्स इज इक्वल टू ₹12.75 म्हणजेच -12.75 म्हणजेच ॲडवर्स मटेरियल कॉस्ट वरायन्स. ही झाला फायनल आन्सर. आता काढायचं आपल्याला मटेरियल प्राइस युजेस वरायन्स. नंबर 2 मटेरियल युजेस वरायन्स. मटेरियल युजेस वरायन्स. आता कोणाचा पहिला मटेरियल एक्सचा. मटेरियल एक्सचा मटेरियल युजेस वरायन्स. आता मटेरियल युजेस वरायन्स इज इक्वल टू क्वांटिटी वजाबाकी स्टँडर्ड क्वांटिटी अँड ॲक्च्युअल क्वांटिटी गुणिले स्टँडर्ड प्राइस. मटेरियल एक्सची स्टँडर्ड प्राइस. अशा पद्धतीने युजेस आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत मटेरियल एक्स. आता फक्त मटेरियल एक्सच्या बाबतीत क्वांटिटी वजाबाकी करायची स्टँडर्ड आणि ॲक्च्युअल. मटेरियल एक्स स्टँडर्ड क्वांटिटी 10 ॲक्च्युअल क्वांटिटी 9. मटेरियल युजेस वरायन्स इज इक्वल टू स्टँडर्ड क्वांटिटी 10 ॲक्च्युअली क्वांटिटी 9 इंटू स्टँडर्ड प्राइस. एक्सची स्टँडर्ड प्राइस 1.50 पैसे. 1.50 पैसे. मटेरियल युजेस वरायन्स इज इक्वल टू 10 वजा 9 1 गुणिले ₹1.50.
मटेरियल युजेस वरायन्स रुपीज 1 गुणिले 1 रुपया 50 पैसे बरोबर 1.50. ॲडवर्स का फेवरेबल? बघा, स्टँडर्ड क्वांटिटी आणि ॲक्च्युअल क्वांटिटी याच्यातला फरक म्हणजे वरायन्स. मग ती वरायन्स फेवरेबल काय अनफेवरेबल? तर ॲक्च्युअल कमी आहे स्टँडर्डपेक्षा, म्हणजेच फेवरेबल. ही झाली मटेरियल एक्स. मटेरियल एक्सची मटेरियल युजेस वरायन्स. पुढे मटेरियल वाय. मटेरियल युजेस वरायन्स इज इक्वल टू स्टँडर्ड क्वांटिटी मायनस ॲक्च्युअल क्वांटिटी इंटू स्टँडर्ड प्राइस. आता मटेरियल युजेस ऑफ मटेरियल वाय. वायच्या बाबतीत स्टँडर्ड क्वांटिटी ॲक्च्युअल क्वांटिटी. स्टँडर्ड क्वांटिटी 8, ॲक्च्युअल क्वांटिटी 9. 8 मायनस 9 इंटू एस पी. एस पी वायची एस पी रुपीज 3. तर मटेरियल युजेस वरायन्स इज इक्वल टू 8 मायनस 9 क्वांटिटी मायनस 1 इंटू रुपीज 3. मायनस 1 इंटू रुपीज 3. मटेरियल युजेस वरायन्स इज इक्वल टू 3 गुणिले 1. 3 1 3 म्हणजेच मायनस 3. ॲडवर्स का फेवरेबल? तर एस क्यू बघा, एस क्यू 8. एस क्यू म्हणजे स्टँडर्ड क्वांटिटी, प्री डिटरमाइंड केलेली क्वांटिटी 8 आणि ॲक्च्युअल क्वांटिटी 9 म्हणजेच 9. ॲक्च्युअल जास्त आहे म्हणजे ॲडवर्स. ही झाली मटेरियल वाय. क्वांटिटी ही वायची व्यवसायासाठी ॲडवर्स आहे आणि एक्स क्वांटिटी व्यवसायासाठी फेवरेबल आहे. आता दोन्हींचं आपल्याला टोटल करायचे आहे. मटेरियल युजेस वरायन्स बघायचे आहे दोन्ही मटेरियलची कॉमन. मटेरियल युजेस वरायन्स इज इक्वल टू एक्स रुपीज 9.50 फेवरेबल अधिक वाय रुपीज 0.3 ॲडवर्स. म्हणजे फेवरेबल ॲडवर्स वजा बाकी येईल. मटेरियल युजेस वरायन्स इज इक्वल टू 3 वजा 1 रुपया 50 पैसे बरोबर मायनस 1.50 ॲडवर्स. म्हणजे मटेरियल युजेस वरायन्स व्यवसायासाठी ॲडवर्स आहे. मटेरियल कॉस्ट वरायन्स व्यवसायासाठी अनफेवरेबल आहे. आता आपल्याला बघायचं आहे मटेरियल प्राइस वरायन्स. तिसरी नंबर 3 मटेरियल प्राइस वरायन्स. मटेरियल प्राइस वरायन्स. सुरुवातीला मटेरियल एक्सची. तर मटेरियल प्राइस वरायन्स इज इक्वल टू प्राइस वजा बाकी स्टँडर्ड प्राइस मायनस ॲक्च्युअल प्राइस वजा बाकी इंटू ॲक्च्युअल क्वांटिटी. आता ॲक्च्युअल क्वांटिटी जी आहे ती आणि प्राइस जी आहे ती फक्त मटेरियल एक्सची आपल्याला घ्यायची आहे. मटेरियल प्राइस वरायन्स इज इक्वल टू मटेरियल एक्स आपण कॅल्क्युलेट करतो. मटेरियल एक्सची स्टँडर्ड प्राइस 1 रुपया 50 पैसे, ॲक्च्युअल प्राइस 1 रुपया 75 पैसे. 1.50 मायनस 1.75 पैसे इंटू ॲक्च्युअल क्वांटिटी एक्सची ॲक्च्युअल क्वांटिटी 9 इंटू 9. मटेरियल प्राइस वरायन्स इज इक्वल टू 1.50 मायनस 1.75 इज इक्वल टू रुपीज 0.025 पैसे इंटू 9. मटेरियल प्राइस वरायन्स ऑफ मटेरियल एक्स रुपीज 9 इंटू 25 पैसे बरोबर
2.25 पैसे ॲडवर्स. ॲडवर्स आणि फेवरेबल कुठं बघायचं आहे? स्टँडर्ड प्राईस आणि ॲक्च्युअल प्राईस ह्याच्यामध्ये फरक बघायचा आहे. ॲक्च्युअल जास्त आहे म्हणजे ॲडवर्स -2.25 पैसे. ही झाली प्राईस मटेरियल वायची एक्सची. मटेरियल एक्सची प्राईस वरायन्स व्यवसायासाठी अनफेवरेबल आहे, ॲडवर्स आहे. आता बघतोय मटेरियल वाय. मटेरियल प्राइस वरायन्स MPV इज इक्वल टू स्टँडर्ड प्राइस मायनस ॲक्च्युअल प्राइस इंटू ॲक्च्युअल क्वांटिटी. कोणाची? तर मटेरियल वायच्या बाबतीत बघतोय. आता मटेरियल वायची मटेरियल प्राइस वरायन्स इज इक्वल टू SP. मटेरियल वायची SP 3, AQ 4 3 मायनस 4. ॲक्च्युअल क्वांटिटी मटेरियल वायची ॲक्च्युअल क्वांटिटी 9. मटेरियल प्राइस वरायन्स इज इक्वल टू 3 मायनस 1 4 बरोबर 1 गुणिले 9 क्वांटिटी ॲक्च्युअल क्वांटिटी. मटेरियल प्राइस वरायन्स इज इक्वल टू 9 एके 9 रुपीज 9 मायनस 9 म्हणजे ॲडवर्स येईल बघा. 3 आणि 4 जास्त आहे, ॲक्च्युअल जास्त आहे स्टँडर्डपेक्षा म्हणजे ॲडवर्स. ही झाली मटेरियल प्राइस वरायन्स ऑफ मटेरियल वाय. आता दोघांचं कॉमन आपल्याला आन्सर बघायचा आहे. मटेरियल प्राइस वरायन्स इज इक्वल टू एक्स रुपीज मायनस 2.25 पैसे ॲडवर्स अधिक वाय रुपीज 9 ॲडवर्स म्हणजे ॲडवर्स. मटेरियल प्राइस वरायन्स इज इक्वल टू 9 तर 11 रुपये 25 पैसे रुपीज मायनस 11 रुपये 25 11.25% 5 पैसे ॲडवर्स. हा झाला मटेरियल प्राइस वरायन्स. या ठिकाणी टीने आपण 3 प्राइस वरायन्स कॅल्क्युलेट केलेले आहेत. कुठले तर मटेरियल कॉस्ट, मटेरियल युजेस अँड मटेरियल प्राइस. आता सोडवलेला प्रॉब्लेम बरोबर आहे की नाही जर आपल्याला खात्री करायची असेल तर मटेरियल कॉस्ट वरायन्स बरोबर मटेरियल युजेस वरायन्स अधिक मटेरियल प्राइस वरायन्स आणि युजेस वरायन्स ही आणि ही या दोघांची टोटल करून बघायची. ही टोटल मटेरियल कॉस्ट वरायन्स एवढी आली पाहिजे 12 रुपये 75 पैसे ॲडवर्स. बघा मटेरियल कॉस्ट वरायन्स इज इक्वल टू मटेरियल युजेस वरायन्स किती आहे 1 रुपये 50 पैसे ॲडवर्स रुपीज मायनस 1 रुपये 50 पैसे म्हणजे ॲडवर्स अधिक मटेरियल प्राइस वरायन्स किती आहे रुपीज मायनस 11.25% ॲडवर्स बेरीज म्हणजे मटेरियल कॉस्ट वरायन्स इज इक्वल टू 1 रुपये 50 पैसे आणि 11.75 25 12 रुपये मायनस 12 रुपये 11 1 12 50 75 पैसे ॲडवर्स. ही झाली मटेरियल कॉस्ट वरायन्स. आता हीच मटेरियल कॉस्ट वरायन्स इथे 12 रुपये 75 पैसे ॲडवर्स आलेले म्हणजे आपण कॅल्क्युलेशन केलेलं बरोबर आहे. अशा पद्धतीने प्रॉब्लेम नंबर 4 आपला या ठिकाणी संपला. धन्यवाद.